एक अशी जागा जिथे लोक दिवसा देखील जायला घाबरत होते. स्मशानभूमी, साप, नाग आणि भीतीचं सावट. पण त्याच ठिकाणी उभं राहिलं प्रभू श्रीरामांचं भव्य मंदिर. कसं? चला जाणून घेऊया. चाफळ, साताऱ्याजवळ एक साधं गाव, पण या गावाला एक महान आध्यात्मिक इतिहास लाभला आहे. श्री समर्थ रामदास स्वामी, ज्यांनी संपूर्ण आयुष्य रामभक्ती आणि समाज जागृतीसाठी अर्पण केलं. त्यांनी एक मोठा संकल्प केला, समाजात श्रीरामांचे आदर्श पुन्हा रुजवायचं. आणि त्यांनी त्यासाठी ठरवलं चाफळ येथे प्रभू श्रीरामांचं भव्य मंदिर उभारायचं. जेव्हा समर्थांनी मंदिरासाठी जमीन मागितली तेव्हा गावकऱ्यांनी दिली एक अशी जागा जिथे कुणीही जायला तयार नव्हतं. ती जागा होती स्मशानभूमी. सगळीकडे निवडुंग, मोठमोठी वारुळे आणि त्यात जहरी साप, नाग. लोकांमध्ये भीती इतकी होती की त्या ठिकाणी दिवसासुद्धा कुणी फिरकत नव्हतं. पण समर्थ रामदास स्वामी घाबरले नाहीत. ते आपल्या शिष्यांसोबत त्या ठिकाणी पोहोचले आणि स्वतः हातात काम घेतलं. साफसफाई सुरू झाली. जमीन समतल झाली. सडा, रांगोळी आणि रामनामाचा जयघोष सुरू झाला. हळूहळू त्या भयावह जागेचं रूपांतर एका पवित्र आणि मंगल स्थळात झालं. हे पाहून गावकरीही पुढे आले आणि या महान कार्यात सहभागी झाले. समर्थ म्हणाले, हे मंदिर फक्त माझं नाही, हे आपणा सर्वांचं आहे. त्यांनी ठरवलं की भिक्षा मागून मंदिर उभारायचं. समर्थ आणि त्यांचे शिष्य गावोगावी जाऊ लागले, राम नामाचा जयघोष करत. आणि याच काळात निर्माण झाले मनाचे श्लोक. हे श्लोक फक्त भिक्षेसाठी नव्हते, तर लोकांपर्यंत अध्यात्म आणि विचार पोहोचवण्यासाठी होते. मंदिराचं बांधकाम पूर्ण होत आलं. पण एक प्रश्न सगळ्यांच्या मनात होता, प्रभू श्रीरामांची मूर्ती कधी येणार? जेव्हा शिष्यांनी विचारलं तेव्हा समर्थ शांतपणे म्हणाले, हे मंदिर रामाचं आहे, म्हणून ते कधी आणि कसं प्रकट व्हायचं हे प्रभू स्वतः ठरवतील. आणि मग एक चमत्कार घडला. दैवी संकेताने समर्थांना अंगापूर गावाजवळच्या डोहात प्रभू श्रीरामांची मूर्ती प्राप्त झाली आणि त्या मूर्तीचीच स्थापना चाफळ येथे करण्यात आली. आजही चाफळ येथे समर्थ स्थापित प्रभू श्री रामचंद्र विराजमान आहेत आणि मंदिरावर भगवा ध्वज अभिमानाने फडकत आहे. ही कथा आपल्याला शिकवते, भीतीवर विश्वास जिंकतो आणि श्रद्धेने अशक्यही शक्य होतं. तुम्ही चाफळला गेले आहात का? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच ऐतिहासिक प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. जय श्रीराम. धन्यवाद.